नमस्कार. आज आपण नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्प क्षेत्र गाव दत्तपूर तालुका बुलढाणा येथे आपले शेतकरी बंधू यांच्या शेतात आलो होतो. तर आपण थोडक्यात दादाकडून माहिती घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार. आपल्याला सर्वप्रथम तुम्ही आपली माहिती सांगा. मला आपलं गाव नाव. मी शिवाजी पंडितराव जाधव, मुक्कामपोट देऊळघाट, तालुका जिल्हा बुलढाणा. ओके. ते शेत शिवार दत्तपूर मध्ये येतं. दत्तपूर. हा, इथे 11 एकर बेडवर या सारटी पद्धतीनं सोयाबीन तूर लागवड केलेली आहे. ओके. आता शासनाच्या माध्यमातून आपण आज तुमच्या शेतात आलेलो आहे. बऱ्याच दिवस आल्यापासून आपण बघू राहिलो की काय चालू सगळे. तर आज आपण सर्वप्रथम तुम्हाला एक माहिती विचारतो मी. ही जे शून्य मशागत यासाठी आपण म्हणतो याला, तर हे तंत्रज्ञानाची पहिली तुम्हाला माहिती कुठून मिळाली होती? म्हणजे याच्या अगोदर आपण बेड हरवर्षी करत होतो, पण ते मोडून टाकत होतो. ओके. पण मग मागच्या वर्षी युट्यूब पाहिलं, नंतर आपले डॉक्टर पोटे साहेबांच्या तिकडे गेलो तुम्ही गावाला, तिथं पाहिलं तर मग त्यांच्या शेतात गेलो. ओके. त्यांचं पाहिलं. मग यावर्षी तुरीच्या खुट्या गहू तसाच उभा ठेवला. म्हणलं आपण बी शून्य मशागतीवर शेती करायची. ओके. आता सुरुवात करताना मग घरच्यांनी दिली का परमिशन सगळ्याला? नाही, आमचे कसं आम्ही जे करू तेच आहे. तेच म्हणजे घरचे कोणी येत नाही शेतात आणि काही नाही. आम्ही दोघं बहुत आहे शेतकरी. सुरुवातीला बेड तयार करायला किती रुपये खर्च लागला तुम्हाला? ट्रॅक्टर बाहेरचं होतं? हा, ट्रॅक्टर बाहेरचं होतं अगोदर. समजा आता हे दुसरं वर्ष आहे यावर्षी. म्हणजे मागच्या वर्षी नागाटी केली ना, रोटर मारून बेड मारले. त्याच्यावर मागच्या वर्षी सोयाबीन घेतलं. सोयाबीन निघाल्या त्याच बेडवर गहू टोकन पद्धतीने टोचला. आता मग ते गव्हाचे काढ तसंच पेटवलं नाही, काही नाही. त्याच्यानंतर परत तिच्यावर आता सोयाबीन आणि तूर टोकन केलेली. आता दरवर्षी आपण 30-30 किलो बियाणं पेरत होतो पारंपरिक पद्धतीमध्ये. ह्या पद्धतीत तुम्ही पेरणी नेमकं कोणत्या यंत्राने केली? टोकन यंत्रणा स्वतः लोटून पेरला आम्ही दोघा भावानं. 11 एकर पूर्ण झिरो मशागतीत. खत टाकलं नाही आतापर्यंत, काहीच नाही. त्याच्यामुळे कोणतेच पैसे आम्हाला लागले नाही. बी पण घरचंच होतं. त्याच्यामुळे 15-17 किलो बी पडलं असं एकरी. आणि आपल्याला बियाण्याला किती बचत झाली, किंवा बियाणं एकरी किती बियाणं लागलं तुम्ही? एकरी 15-16 किलो 17 लोक पडलं असेल बस. ते बी समजा 3 तास आहे म्हणून. त्याच्या अगोदर मागच्या वेळी 2च तास होती, यावर्षी 3 तास आहे. सरासरी आपल्या जिल्ह्यात लेबरची कास्तकार 12 किलो पेरतात, 12 ते 15 किलो. आता उत्पन्नामध्ये तुम्हाला नेमकं काय फरक जाणवला? आता यावर्षी खर्च काहीच आला नाही, पण माल मागच्या वर्षी पेक्षा यावर्षी कमी पाण्यात एकदाच पडला, पाणी जास्त, पण तरी पीक चांगलं उत्तम आहे. आपले जर काही असं किडकूट काही वाटत नाही. एकरी उत्पादन म्हटलं तर मग एकरी उत्पन्न 12-13 क्विंटल लोक आलं पाहिजे. बऱ्याच वेळेस आपण आमच्या कास्तकारांना भेटतो की बाबा आम्हाला